नमस्कार, माझं नाव सन्मान कुंडलिक शिंदे आणि मी पुण्यामध्ये राहतो, लोहगाव विमानतळाजवळ. आणि माझा व्यवसाय आहे, रिअल इस्टेटचा व्यवसाय करतो मी. शेती आहे आणि बाकीचे दुसरे कन्स्ट्रक्शन व्यवसाय पण माझे चालू असतात. तर जस्ट मी असाच एक दिवस करत होतो की आपल्या तब्येतीसाठी काय आवश्यकता आहे, आणि आता वय आपलं 40 क्रॉस झालं होतं. तर त्यामुळे मी थोडंसं आमच्या फॅमिलीमध्ये डायबिटीज वगैरे अशी फॅमिली हिस्ट्री असल्यामुळे थोडंसं मी आपलं सर्च करत होतो. करता करता मला डॉक्टर शर्वरी इनामदार ह्या मॅडमचा व्हिडिओ पाहण्यात आला आणि मग मी त्यांचं यूट्यूबवर जाऊन सगळे व्हिडिओ वगैरे पाहिले, माहिती घेतली. त्यात मी 1 महिना पूर्ण स्टडी केला. हे केल्यानंतर मग मी त्यांची अपॉइंटमेंट घेतली. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर मी माझे काय काय प्रॉब्लेम्स होते की माझे वजन वाढलेलं होतं, माझे पोटाचा घेर वाढलेला होता, अजून HbA1c वाढलेल्या होत्या, हे ट्रायग्लिसराईड माझी 420 झाली होती, HbA1c माझी 5.8 होती, होमोसिस्टाईन वाढलं होतं. हे जे मॅडमने मला टेस्ट करायला सांगितलं होतं पहिल्या व्हिजिटनंतर, तर ते केल्यानंतर एवढे रिपोर्ट माझे बिघडलेले होते. त्याच्यानंतर मी विचार केला की आपल्याला हे सगळे कव्हर करायचे. त्यासाठी ते डाएट वगैरे सांगतील किंवा काही, एक पूर्ण विश्वास ठेवून मी त्यांच्यावरती सगळे फॉलो केले. त्याच्यानंतर 1च महिन्यात माझा रिपोर्ट 50% कमी आला. ही जो मी प्रयत्न करीत होतो, ट्रायग्लिसराईड 420 होती, ती माझी 186वर मी पहिल्या 1 महिन्यामध्ये आणली. त्याच्यामुळे मला थोडासा उत्साह वाढला की आपण हे करू शकतो. आणि मी हे सगळं प्रत्येक महिन्याला टेस्ट करून सकाळी, त्यासाठी मी हे कमी करण्यासाठी माझा रुटीन एक ठरवून घेतलं की आपल्याला हे फॉलो करावं लागतं. जर कंटाळा न करता ह्या गोष्टी मी फॉलो केल्या. सकाळी वॉकिंग असू द्या, त्यासाठी लागणारे डाएट्स असू द्या, जे आपण रेग्युलर आत्तापर्यंत खात होतो, हे जे पचत होतं, पण आता हे आपल्याला काही गोष्टींचे प्रिकॉशन आले होते, तर ते आपण टाळून मॅडमने जे सजेस्ट केलं त्या पद्धतीनेच आपल्या घरातलेच वेगळं काही बाहेरचं मेडिसिन न घेता हे मी फॉलो केले. आणि मला त्याचा अनुभव चांगल्या पद्धतीने यायला लागला की ह्याच्यामध्ये माझे वजनही 64पर्यंत आलं. आत्ता एक 4 महिन्यामध्ये मी हा माझा जे गोल होतं मी ते अचीव केलं. जे टार्गेट होतं माझं, जे काही नॉर्मलला यायचं होतं सगळ्या कंडिशन, मी ते 4 महिन्यामध्ये कव्हर केलं. तर ह्याच्यामध्ये माझा वजन 70वरून 64वर आलं माझं. पोटाचा घेर माझा 37.5 असताना मी 35 इंचवर आलो. HbA1c माझी 5.8 होती, ती मी 5.5वर आलो. म्हणजे प्री डायबिटीसमधून रिव्हर्समध्ये आलो. त्याच्यामध्ये ट्रायग्लिसराईड माझी 420 होते हायेस्ट. गोळी कुठलीही न घेता फक्त डाएट फॉलो करून आणि फिजिकल वर्कआउट करून मी तो 100वर आणली ती 4च महिन्यामध्ये. होमोसिस्टाईन माझा 71.5 होता, तो 11वर मी आणला. फास्टिंग इन्सुलिन 9.6चं ती मी 8वर आलो. आणि त्याचबरोबर मला BP1 जी मेडिसिन घ्यावं लागत होती, माझा BP 138 पॉईंट असा आणि 27 समथिंग राहायचा, तो 140च्या आसपास. तोही मी नॉर्मलमध्ये 109 पॉईंट आणि 77पर्यंत आला माझा. गॅसेस, ॲसिडिटी, जळजळ या सगळ्या माझ्या बंद झाल्यात. मेडिसिन कुठल्या आता घेत नाही. फॅटी लिव्हर जे होतं ह्याच्यामध्ये झालेलं होतं, ती माझं नॉर्मल आले. आता एकदम माझा 4 महिन्यातला एक्सपिरियन्स एकदम चांगला आहे की त्याच्यामुळे माझं दिवसभर काम करण्याचा उत्साह वाढला आहे. आळस जो यायचा दिवसभर काम करताना, प्रवास करताना, तो कमी झालेला आहे. आणि आपल्याला स्वतःला एक खात्री वाटायला लागली की चला आपण हे काय म्हणतात ते पाळलं तर आपल्याला त्याचे रिझल्टही चांगले मिळतात. त्याच्यामुळे आपण हेल्दी लाईफ जर हे करायचे असेल तर आपल्याला ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे. आणि महत्त्वाचं कारण फक्त याच्यात जेवण आणि तुमचा आहार सांभाळायचा. बाकी याच्यात तुम्हाला मेडिसिन तर कुठल्याच घ्यायची गरज नाही. आणि अनुभव खूप चांगला आहे डॉक्टरांचा. आणि मी 4 महिन्यात केल्यानंतर माझं स्वतःच्या अनुभवानंतर माझ्या रिलेटिव्ह नातेवाईकांनाही मी सांगितलं की तुम्ही त्यांच्याकडे जा आणि तुमचे हे सगळे मेडिसिन वगैरे औषधोपचार चालू आहेत ते कमी करा. धन्यवाद.